शेंगोल्याची भाजी नीट करते आजी. मावळ मार्केटच्या समोर असायची त्या आदिवासी घेऊन दाणे दाणे पियाची. अरे राईची भाजी बघितली नाही तू त्या आदिवासींकडे? अशा गुंडे अशा गोल 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 गाडी बांधून आणतात. काय करावं? आपल्याकडे ही भाजी नाही ना, कंटोली. कंटोली पण ते रानाच्या खाली काढे आहे ना, कोण जाणार? तिची आवडीची ते जाणार कोण? काढे आहे ना, आणि ते एवढे लवकर नाही श्रावणामध्ये. तिच्यासाठी आणावीच लागते शोधून. म्हाताऱ्याला लागते ना. मग एवढी खाते माझा भाऊ आणतो ही शेंगोल्याची भाजी. कसली भाजी? शेंगोल रानातली भाजी. शेंगोल्याची भाजी नीट करते आजी. 10 मिनिटात एवढं मी घेऊन आलो. आईला मोठे आवडतात म्हणून. भाज्या या रानातल्या खाव्या, निरोगी, त्याला खत नाही काय नाही. आपण या सगळ्या भाज्या खातो ना, तेवढ्या सगळ्या खताच्या. कळलं तुला? ही निरोगी भाजीची भाजी बरोबर कारल्यासारखी. ही पोटाला चांगली असेल ना? सगळ्याला. ही पण सगळ्याला. मग आमच्या आजी किती छान माहिती दिली. मग भाजी आणि कोण राहत पोरं ना माग लागतात ते. आकानी आमच्या ना बारीक भाजी चिरली आहे. बारीकच चिरायला लागतं. अशा भाज्या खालतं म्हणाला अशा रोजच खाल्या पाहिजे. आम्ही आपली झाली 3 वेळा खाऊन 4 वेळा ठेवलं गंगा तर ना. मला जरा आता आमच्या काय ना ती अक्कूरची भाजी साफ करून दाखवते. अखराची अखरा अखूर. ही लोक काय काय खात नाहीत. चिखलीवाले तर खायचंच नाहीत. काय काय काही नाही, आपण गप्पा मारतोय ते सगळं. आता हिला दगडाने ठेसायचं. दगड आणू ना. आणि ना भाजी बारीक कापून घेतली आणि आता टेचून घेणार. ही आमच्या आजीच्या बट्ट्यातली भाजी आहे. तुमच्याकडे कशी बनवतात सांगा बरं का. ही अशी का टेचली? कडवटपणा निघायला. कडवटपणा दुखते ना चांगली. मग आजीने आम्हाला ना एवढी गवती चहा दिली मस्त दिली. ही आमची मळ्यातली आहे. मळ्यातली म्हणजे छोटस हे केलेलं आहे ना. कांदे लावले होते बघा, किती कांदे लावले. एवढी मेहनत चालली आहे आमच्या म्हातारीची. म्हाताऱ्याला कोण माझ्यानी ना उचलत नाहीये, पण मी दाखवते तुम्हाला. हे बघा कसे कांदे बांधून ठेवलेले आहेत. आमची अक्का आहे ना ही भाजी. आता कसली भाजी बोलला? शेंडवळाची भाजी आहे ना. त्यांनी कापून अक्कानी ना शेंडवळाची भाजी कापल्यानंतर पाण्यात ठेवली होती. तिकडे कढई तापत ठेवली.
त्याच्यामध्ये कांदा टाकलाय आणि आज मी माझ्या अक्काच्या हातची भाजी खाणार आहे. मीठ टाकलंय अक्कानी. बघा कांदा आहे ना पूर्ण लाल करून घेतलाय त्याने. हा आमचा महाबळेश्वरी पद्धतीचा म्हणजे माझ्या अक्काने बनवलेली चटणी आहे बरं का. किती टाकली आहेत त्या? अर्धा चमचा चटणी टाकली आहे. पूर्ण हलवून झालेली आहे. आता ही भाजी शिजून देणार आहे. तुम्ही विचार करत असाल मी आत्या बोलते अक्का बोलते, तर ही माझी आत्या आहे बरं का. ही शेंगवाळाची भाजी माझ्या आत्याने बनवलेली. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही तुमच्या घरी कशी बनवता नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या. थँक्यू आणि या आमच्याबरोबर जेवायला.